नमस्कार बालमित्रांनो, माझ्याकडे इयत्ता 6वीचा ई-भुना म्हणजे समाजशास्त्र याचा पेपर आला आहे. आता सर्वात पहिला प्रश्न आहे. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गाळ्या जागे आपल्याला भरायचे आहे. पहिले येते रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले, कोणत्या ऋषींनी रचले? डॅश डॅश. बरोबर काय? याचं उत्तर वाल्मिकी. दुसरा प्रश्न, सम्राट डॅश डॅश चीनच्या राज्याच्या दरबारात आपला राजदूत पाठवला होता. बरोबर हर्षवर्धन यांनी पाठवला होता. वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिंबटिंब या राजाच्या काळात खोदले. बरोबर राष्ट्रकूट. चौथा प्रश्न, कनिष्काच्या दरबारात टिंबटिंब हा प्रसिद्ध वैद्य होता. कोणता होता? तर चरक होता. आता ब. योग्य जोड्या लावा. बरोबर अ गट आणि ब गट. कश्यप बरोबर मिंग नंतर कौंडिन्य यांच्या बरोबर जोड्या लावतो. पहिल्याची जोडी आहे ब. सिगेर येथे लेणे खोत राजा, नंतर मिंगचा चीनचा सम्राट आणि कौंडिन्याचा फुनान या राज्याची कंबोडीत स्थापना केली. हे याचे उत्तर आहे. नंतर प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्राचीन भारतातील विद्यापीठाची यादी करा. तक्षशिला, नालंदा, वल्लभी, विक्रमशिला, कांची आणि नदिया ही प्राचीन भारतीय काही प्रमुख विद्यापीठे होती. नंतर प्रश्न 2. युआंग त्सांगने मायदेशात परतल्यावर कोणते काम केले आहे? बरोबर उत्तर. युआंग त्सांगने मायदेशात परतल्यावर भारतातून नेलेल्या बौद्ध धर्मग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करून मोलाचे काम केले आहे. नंतर प्रश्न 3. इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य नाटके कोणत्या कथांवर आधारित होती? इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य नाटके रामायण आणि महाभारत हे या महाकाव्यातील कथांवर आधारित होते. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्याला पुढचा पाठ पाठवायचे आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना तुमच्या शेअर करा हा व्हिडिओ. चला मग पुढं बघूया. ब. थोडक्यात उत्तरे लिहा. रेशीम मार्ग माहिती लिहा. उत्तर. प्राचीन काळी चीनमधून पश्चिमेकडील देशांकडे जो व्यापार चालत असे त्यामध्ये रेशीम ही प्रमुख वस्तू होती. ज्या मार्गावरून हा रेशीमचा व्यापार चालत असे त्याला पेशीम मार्ग म्हणतात. हा मार्ग आशियाला युरोपशी जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. 2. आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे? उत्तर. आयुर्वेदात केवळ रोगांवर उपचार कसे करावेत याचाच नाही तर रोग होऊ नये म्हणून काय करावे आणि निरोगी आयुष्य कसे जगावे याचा सखोल विचार केला आहे. यामध्ये औषधी, वनस्पती, आहार आणि जीवनशैली याचा समावेश होतो. तर मग पुढे चलूया. आता आपण पुढचे प्रश्न लवकरच पाहूया. 3. महेंद्रवर्मनाची कामगिरी लिहा. महेंद्रवर्मनाची कामगिरी लिहायची आहे आपल्याला. उत्तर. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला आणि तो स्वतः उत्तम नाटककार आणि चित्रकार होता. त्याच्या काळात दक्षिण भारतात अनेक लेणी आणि मंदिरे बांधली गेली. नंतर आता आपल्याला नागरिकशास्त्राचं करायचे आहे. आता इतिहास संपला. प्रश्न 3. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गाळ्या जागा भरायची आहे. डॅश डॅश प्रगतीमुळे आता आपल्याला अनेक आपत्तीची पूर्वसूचना मिळू शकते. बरोबर याचं उत्तर आहे तंत्रज्ञानामुळे भेटते आपल्याला. नंतर 2. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर डॅश डॅश लक्ष ठेवतो. कोण ठेवतं? तर मुख्याधिकारी हा लक्ष ठेवतो. ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. हे याचे योग्य उत्तर आहे. तुम्हाला हे परीक्षेत येऊ शकते उत्तरं. तुम्ही नीट याचा सराव करावा. आणि आता पुढचे प्रश्न पाहूयात आपण. पुढं काय येणार आहे ते आपल्याला पाहायचे आहे. नंतर आता थांबा, आलेतच पुढचे प्रश्न.
2. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये कोणत्या संस्थानाचा समावेश होतो? तर कोणता होत असेल? तर उत्तरमध्ये बघा, शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश असतो. ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते? ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून होते. थोडक्यात उत्तरे लिहा. नगर परिषदेचे उत्पादन विविध मार्ग कोणते ते लिहा. उत्तर, नगर परिषदेचे उत्पन्नाचे प्रमुख मार्ग खालीलप्रमाणे आहेत. घरांवर कर, घरपट्टी, पाणीपट्टी, शिक्षण कर, बाजारावरील कर, नंतर राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान. हे काही आहेत उत्तरं. तर पुढे बघूया अजून काय आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. रेशीम मार्ग यावरील माहिती लिहायची आहे आपल्याला. उत्तर, प्राचीन काळी चीनमधून पश्चिमेकडील देशांकडे जो व्यापार चालत असे त्यामध्ये रेशीम ही प्रमुख वस्तू होती. ज्या मार्गावरून हा रेशीमचा व्यापार चालत असे त्याला रेशीम मार्ग म्हणतात. हा मार्ग आशिया युरोपी जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. 2. आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे? उत्तर, आयुर्वेदात केवळ रोगांवर उपचारच कसे करावेत याचाच नाही तर रोग होऊ नयेत म्हणून काय करावे आणि निरोगी आयुष्य कसे जगावे याचा सखोल विचार केला आहे. यामध्ये औषधी वस्तू, आहार आणि जीवनशैली याचा समावेश होतो. हे आपले याचे उत्तर आहे. तर पुढे पाहूया आता. चला आता भूगोल. प्रश्न 5. अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. तर अमोलची आजी पापड, लोणचे विकते. हा व्यवसाय कोणता? प्राथमिक, द्वितीयक का तृतीयक? याचे उत्तर आहे द्वितीयक. 2. पुढीलपैकी कोणते उत्पादन वनातून मिळते? सांगा बरं. रबर, मीठ, मासे. मासे तर नाही भेटत, मासे समुद्रात असते. मीठ नाही भेटत, मीठ पण समुद्रातच असते. मग राहिलेले काय आहे? रबर. हे झाडामधल्या चिकापासून आपल्याला रबर तयार मिळते. तर पुढे बघूयात. हा आपल्या चॅनलवरचा पार्ट 1 होता. जर तुम्हाला पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंटवर नक्की सांगा. आणि तुम्हाला पेपरच्या खूप खूप शुभेच्छा. तर पार्ट 2 साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ दाखवा नक्कीच. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पेपरला हेच गणित येतील असे नाही तर विविध गणितं पण येऊ शकतात. हे सोडून दुसरे पण गणित येऊ शकतात. म्हणून तुम्ही खूप अभ्यास करा पेपरसाठी. कारण की हेच गणितं येऊ शकत नाही. कारण हे आमच्या शाळेवरचे आहे किंवा हे